अतिक्रमण हटाओ। रामपूरमध्ये शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा प्रश्न पेटला। कारवाईसाठी ग्रामस्थांचे प्रशासनाला निवेदन। नमस्कार, सत्यको जानो न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। पानगाव येथील ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या रामपूर गावात शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे। गावातील ग्रामपंचायत इमारतीसमोरच शासकीय जागेवर काही वर्षांपासून झालेले अतिक्रमण तात्काळ हटवले जावे, या सामाजिक मागणीसाठी 15 ऑगस्टच्या दिवशी गावातील 30 ते 40 युवक आणि ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालय व संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी उपस्थित राहिले होते। शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा मुद्दा व ग्रामस्थांची भूमिका, गावातील विकास कामांना व सार्वजनिक हिताला प्राधान्य मिळावे यासाठी ग्रामस्थांनी लोकशाही मार्गाने प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। शासकीय जागेवर झालेली अनधिकृत बांधकामे नियमांनुसार हटवली जावीत, जेणेकरून गावकऱ्यांना कोणतीही गैरसोय होणार नाही अशी ग्रामस्थांची आणि युवकांची भूमिका आहे। ग्रामपंचायत प्रशासनाने या प्रकरणी कायदेशीर बाबी तपासून योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणी यावेळी लावून धरण्यात आली। तर नमस्कार, मी विजय राणे, आमगाव देवरी जो हायवे आहे पानगाव, मी या गावचा नागरिक आहे। तर या ठिकाणी जी ग्रामपंचायतच्या समोरची हायवेवरची जागा आहे, जी अतिक्रमण अगोदरचा केलेला आहे, ती जागा हटविण्यासाठी या ठिकाणी गावकऱ्यांनी सुद्धा जागा पकडलेल्या आहेत। कारण जर दुसऱ्याचं अतिक्रमण हटणार नाही तर आमचासुद्धा हटू देणार नाही आणि आपण या जागेवर कब्जा करणार आहोत, असे सर्व या गावकऱ्यांचं म्हणणं आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता सर्व आपले युवा आणि गावकरीसुद्धा उपस्थित आहेत। म्हणजे सरकारची जी जागा आहे ते सरकारच्याच कामात आणावी हा सर्वांचा म्हणणं आहे। सर, मी सुरेश मानेसर भंडारकर, रामपूर राहणेवाला, ग्रामपंचायत पानगाव। मी धंद्यासाठी तिरपाल टाकलेली आहे, छोटासा आलूकाचा धंदा आहे। हे शासकीय जागेवर का म्हणून टाकलं? मी याच्या पहिले दुसऱ्या शासकीय जागेवर टाकून मोठा बांधकाम केलेलं आहे, मजबूत काम केलेलं आहे। त्याच्या नाही हटवून राहिली ग्रामपंचायत, त्यासाठी मी इथे अतिक्रम केले आहे। आता तर तुम्ही आपला व्यवसाय करा होती, ट्रिपल टाकून दुकान लावले का त्याची हटवासाठी? त्याची हटावासाठी। सागर, माझं नाव आहे सागर सुरेश कोहरे, राहणार रामपूर, ग्रामपंचायत पानगाव, तालुका आमगाव, जिल्हा गोंदिया। आणि हा रामपूरचा जो विषय आहे हा बहुत गंभीर आहे। आणि जो हा अतिक्रमण झालेला आहे, तर हा अतिक्रमण जो आधी झालेला आहे त्याच्या विरुद्ध हा इकडे अतिक्रमण पकडण्यात आलेला आहे। तरी पण जो इकडं अतिक्रमण पकडला आहे त्यांचा विचार असा आहे की तो जो अगोदर तिथला हटेल त्याच्यानंतर हा हटवून आम्ही, असं त्यांचं म्हणणं आहे। आणि ही जी जागा आहे ही जागा ग्रामपंचायतची आहे आणि ही जागा इथं कोणी अतिक्रमण न केल्या पाहिजे हे असं विचार युवा लोकांचा आहे। आणि इथं ग्रामपंचायतच्या हिशोबानं जो युवा लोकांचा जो विचार आहेत त्या विचाराने हे इथं काहीतरी बनवल्या पाहिजे असं त्यांचं मत आहे। यावर ग्रामपंचायत प्रशासनाकडून नमूद करण्यात आले की संबंधित प्रकरणाशी संबंधित कायदेशीर बाबी आणि नियमावली तपासली जात असून प्रशासकीय नियम व कायदेशीर तरतुदींच्या चौकटीत राहूनच यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल। मी ग्रामपंचायत अधिकारी पानगाव, याआधी पण हे आता सध्या अतिक्रमण केलेलं आहे, त्यांनी अतिक्रमण केला होता, पण आपण ते ग्रामपंचायतच्या ठरावानुसार काढले आहे। आम्ही ग्रामसभा, विशेष ग्रामसभा घेतली होती, त्याच्यामध्ये पूर्ण ग्रामपंचायतच्या अतिक्रमणाबाबतची चर्चा झाली होती सविस्तर। त्यामध्ये यांचं पण हे होतं की बा त्यांचं अतिक्रमण हटवलं पाहिजे, त्यांना हटवलं, पण ते एक आहे ओमप्रकाश पटले, त्यांचं अतिक्रमण आहे ते त्यांच्या कोर्टामध्ये केस असल्या कारणामुळे आणि त्यांच्या स्टे ऑर्डर असल्या कारणामुळे त्यांचं हटवू शकलं नाही आम्ही। आणि जो तात्पुरतं त्यांनी आता सध्या 2 दिवसाआधी यांचं हे केलं आहे अतिक्रमण, ते आम्ही हटवण्याचे आम्ही त्यांना नोटीस देऊन हटवणार आहोत आपण। म्हणजे सर, सर्वांचे असे म्हणणं आहे की त्यांचे अतिक्रमण हटवले नाही तर आपण सुद्धा अतिक्रमण करू, आम्हाला सुद्धा घरट्यात पावती द्या, असे बोलणं आहे। काय बोलणार? हे काही हे योग्य नाही आहे ना सर, असं होऊ शकत नाही ना। तर त्यांनी अतिक्रमण केलं म्हणून आम्ही आम्ही त्यांच्या पाठीराखत नाही आहोत ना, आम्ही त्यांना नोटीस पण दिलं आहे आणि कोर्टात केस असल्याकारणे मी सध्या आपण काय करू शकत नाही। ग्रामपंचायत कार्यालयातील चर्चा आणि वाद या शिष्टमंडळामध्ये माजी सरपंच नामदेव दोनोडे यांच्यासह गावातील अनेक तरुण व ग्रामस्थ सहभागी झाले होते। गेल्या पंचवार्षिकमध्ये मी सरपंच होतो आणि गेल्या 1 वर्षापासून या गावात अतिक्रमणाची दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि त्या अनुषंगाने गावातील जागरूक नवयुवक हे अतिक्रमणाच्या विरुद्ध हे सतत लढा देत आहेत। मागील
मार्चमध्ये सुद्धा ग्रामसभा घेऊन अतिक्रमणाविषयी चर्चा झाली सविस्तर. मात्र अवैधरित्या जे अतिक्रमण 239 गटावर जे विशेषतः आहे आणि महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी ओंकार पटले त्यांचे अतिक्रमण आहे आणि ते या 239 गट हा सरकारी असल्याने त्या अतिक्रमणावर कसल्याही प्रकारची ती अतिक्रमण होऊ नये आणि ती जागा अबाधित राहायला पाहिजे भविष्याच्या दृष्टिकोनातून. आणि त्याचप्रमाणे ग्रामपंचायतला आज 15 ऑगस्टचं औचित्य साधून आम्ही सर्व नवयुग घेऊन ग्रामपंचायतमध्ये विचारणा केला की आजपर्यंत काय कारवाई केलं ती त्याविषयी. आणि त्याचप्रमाणे कलेक्टर साहेब असो, तहसीलदार साहेब असो, माननीय ठाणेदार साहेब असो यांनाही वेळोवेळी याविषयी अतिक्रमणाविषयी सूचना दिल्या. मात्र त्यांच्याकडूनही कसल्याही प्रकारे कारवाई झाली नाही आणि ग्रामपंचायतसुद्धा चालढकल करत आहे. या ग्रामपंचायतमध्ये आज आले असता सरपंच त्या ठिकाणी होते नाही, 1-2 मेंबर होते आणि ग्रामसेवक साहेब होते आणि सरपंच पती होते आणि सरपंच पतींनीच सर्व माहिती दिली. आणि ग्रामपंचायतचे मी सरपंच 5 वर्ष राहिलो पण दुसऱ्याला ग्रामपंचायतली कसलीही माहिती जात नाही आणि सरपंच पती सर्वस्वी ग्रामपंचायतची माहिती देत आहे ना. त्यांना कसं माहीत की ग्रामपंचायतली आता का कारवाई जेणेकरून लोकांना काही माहीत नाही होत आणि त्या सरपंच पतीला कसं माहीत की ग्रामपंचायतीविषयी सर्व कारभार. याचा अर्थ की ग्रामपंचायतचा सर्व कारभार हा सरपंच पती बघतो असे यावरून दिसून येत आहे. ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता असावी आणि सार्वजनिक हिताच्या मुद्द्यांवर योग्य चर्चा व्हावी यासाठी नागरिकांनी आपले विचार मांडले. याच चर्चेदरम्यान सरपंच यांच्या पती यांनी अतिक्रमण हटवण्याकरिता गेलेल्या युवक व माजी सरपंच यांच्याशी वाद घातले आणि आपणच सरपंच असल्यासारखे वर्तन केले. तसेच या संपूर्ण प्रकरणावर त्यांनी मीडियासमोर आपली प्रतिक्रियाही दिलेली आहे. विशेष टीप: सरपंच पतींनी नेमके काय म्हटले आहे, ते सरपंचाच्या अधिकारात कसे वागत आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाचं सत्य काय आहे, हे सर्व व्हिडिओ, पुरावे, कागदपत्रे आणि सरपंच पतींनी दिलेल्या प्रतिक्रियेसह आपण पुढील भागात सविस्तर पाहणार आहोत.